ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मंगळवेढा तालुक्यातील काँग्रेसचे दुसरे जनसंपर्क कार्यालय हुन्नूर येथे सुरू. प्रशांत साळे. मंगळवेढा. ही बातमी आहे मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर येथील. त्याआधी तुम्ही MS स्टार न्यूज पहिल्यांदा जर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा. मंगळवेढा तालुक्यामध्ये हुन्नूर येथे काँग्रेसचे दुसरे कार्यालय सुरू करण्यात आले. मंगळवेढा तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे 75% लोक हे ऊसतोड कामगार आहेत. तसेच देशावर जाणाऱ्यांची संख्याही भरपूर आहे. अशामध्ये अज्ञानाने, अंधश्रद्धेने भारलेली लोकांची संख्या इथे प्रचंड आहे. लोकांची फसवणूक होण्याचे प्रमाण भरपूर आहे. हीच लोकांची गरज ओळखून लोकांच्या ज्या काही प्रमुख गरजा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात, त्यांची फसवणूक होऊ नये हे ओळखून मंगळवेढा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत साळे सर यांनी मंगळवेढ्याच्या दक्षिण भागात हुन्नूर या ठिकाणी काँग्रेसचे कार्यालय सुरू केले. यामध्ये लोकांचे रेशन कार्ड चालू करणे, नवीन रेशन कार्ड काढणे, आधार कार्ड काढणे, अपडेट करणे, लोकांच्या रस्ता केसेस सोडवण्याचा प्रयत्न करणे, तसेच शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणे, संजय गांधी निराधार तसेच सर्वच निराधार योजना प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न करणे, अंध, अपंग, विधवा, विधूर स्त्री पुरुषांना मदत करण्यासाठी प्रयत्न करणे, असे बरेच उपक्रम या कार्यालयामार्फत राबवले जाणार आहेत. परिसरातील लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रशांत साळे यांनी केले आहे. यावेळी विवेक सागर सामाजिक विकास संस्था, उरण इस्लामपूर आश्रमशाळेचे अध्यक्ष प्रशांत चौधरी, हुन्नूर गावचे माजी सरपंच दगडू सुतार, ग्रामपंचायत सदस्य सुरेश चव्हाण, मंगळवेढा तालुका प्रसिद्धी प्रमुख संदीप पवार, भोसे गट अध्यक्ष युवा उद्योजक संतोष क्षीरसागर, तालुका उपाध्यक्ष शरद गावडे, मंगळवेढा काँग्रेस भटके विमुक्त जाती उपाध्यक्ष अरुण इंगोले, तालुका काँग्रेस युवक उपाध्यक्ष आकाश भोसले आदी उपस्थित होते. मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष व श्री संत चोखोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रशांत भैया साळे काय म्हणतात ते पाहूयात. जे सर्वसामान्य लोकांची कामं अडलेली आहेत, ती कामं होण्याच्या उद्देशानं एक छोटंसं ऑफिस काढण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाकडून या ठिकाणी आज आपण करत आहोत. या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या सर्वांचे मार्गदर्शक, आमच्या आधारस्तंभ, आमच्या अण्णांचे जोडीदार माननीय दौडमामा सुतार साहेब, त्याचबरोबर आमच्या पक्षाचे जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष, नुसतं बाहेर फिरणारे आमचे संतोष क्षीरसागर, त्याचबरोबर पंचायत समिती गणाचे अध्यक्ष शरदजी गावडे, त्याचबरोबर नुकतीच ज्यांची नूतन आताच निवड झाली असे भटक्या विमुक्त संघटनेच्या उपाध्यक्ष आमचे अरुण इंगोले सर, त्याचबरोबर दुसरे आमचे ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक, ज्यांनी नेहमीच अण्णाबरोबर असताना आतापर्यंत आमच्या सोबत त्यांनी खांद्याला खांदा लावून आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये मार्गदर्शन करण्याचा सातत्याने प्रयत्न केला, ते आमचे सुरेशजी चव्हाण सर आणि आपण सर्व उपस्थित असलेले इथं सर्व आपले कार्यकर्ते, नेते मंडळ आणि पत्रकार मदार सय्यद. तर मामा म्हणून सर्वांना सामावून घेण्याच्यासाठी जे अण्णांनी काम या भागामध्ये चालू केलं होतं, ते काम परत एकदा ह्या लोकांना त्या प्रकारचं काम निश्चितपणे करून देण्यासाठी आपल्यासारख्या ज्येष्ठ लोकांचे आशीर्वाद आमच्या पाठीमागं कायमस्वरूपी राहावे. अण्णाबरोबर आपण खरं तर म्हणजे अण्णाच्या प्रत्येक घडामोडीमध्ये आपण त्याची साक्षीदार आहात. हे गावाची जडणघडण होताना, आमच्या कुटुंबाची जडणघडण होताना, आमचा ज्यावेळी जन्म नव्हता तेव्हापासून आपण अण्णासोबत राहिलेला आहात. तिथून आपल्याला सर्वांची शिष्य आपल्याला माहिती आहे. निश्चितपणे आमच्या हातून जर काही चुका झाल्या असतील त्यावेळी इथूनही पुढे त्या कालावधीमध्ये झाल्या तर कान धरण्याचा अधिकार मामा आपल्याला आहे. आपण निश्चितपणे आम्हाला सांगावं या ठिकाणी तू चुकतोय, ते असं आपण नाही केलं पाहिजे. त्यावेळी जर मी नाही ऐकलं तर तुम्ही आम्हाला सांगायचं. तर ज्यावेळी अण्णांच्या आशीर्वादाने आम्ही आता इथं काम करत आहोत, मध्यंतरीच्या कालावधीत ज्या काही घटना घडल्या त्या घटनेला आपण सर्वांच्या साक्षीदाराने आपण तो विसरून जाऊन निश्चितपणे एक नवीन अध्याय जर आपल्याला करायचा असेल तर आज
काँग्रेस पक्षामध्ये असणारी जी पोकळी आहे ती पोकळी भरून काढण्याचं काम आपल्या सर्वांना आता इथून पुढच्या कालावधीमध्ये करायचं आहे. जसं गावाच्या बाबतीत आहे तसंच देशाच्या बाबतीत मामा आहे. कोणीही येताना जन्माला येताना त्या माणसाची बुद्धी त्याच माणसाचं हुशारपण कोणी घेऊन येत नाही. 5 बोटं जशी आपली सारखी नाही त्याचप्रमाणे जन्माला येणारे एका आईच्या पोटून जन्माला आलेले लेकरं सुद्धा वेगवेगळ्या बुद्धीचे असतात, वेगवेगळ्या विचाराचे असतात. म्हणून काहीतरी चुकीचं घडत असेल, एकानं केलं म्हणून त्याचा मार दुसऱ्याला पडतोय का, तोही पडला नाही पाहिजे ही सुद्धा बघण्याची जबाबदारी आपल्यासारख्या ज्येष्ठ माणसांची मामा आहे. म्हणून खरं तर तुम्ही ताकद आणि बळ देण्याचं काम आम्हाला आता केलं पाहिजे. अण्णांचा आशीर्वाद घेऊन मी तालुक्यामध्ये आता काम करतोय. नवी उमेद मी सर्वांमध्ये जागृत करण्याचं काम आता करतोय. सुशील कुमार शिंदे साहेब असतील, आपल्या प्रणिताई असतील, आमचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील साहेब असतील, यांनी खूप विश्वासानं मंगळवेढा तालुक्याची जबाबदारी माझ्यावरती टाकलेली आहे. एक तरुण म्हणून असेल किंवा आजपर्यंत त्यांच्या घराण्याशी आमचे राहिलेले प्रेमाचे संबंध असतील, त्या संबंधातून त्यांनी ही जबाबदारी टाकली आहे. आणि निश्चितपणे माझं हे कर्तव्य आहे की तालुक्यामध्ये काम करत असताना गावाचाही विकास झाला पाहिजे आणि तालुक्यालाही जिल्ह्यामध्ये न्याय चांगला मिळाला पाहिजे. निश्चितपणे मी माझ्या परीने करण्याचा प्रयत्न करेन. चांगले शिलेदार आता माझ्यासोबत आहेत. आम्ही आता नवीन टीम इथून पुढे कालावधीमध्ये बांधतोय आणि जे कोण अजून अण्णांच्या सोबतीला काम केलेत आपल्यासारखे जे लोक आहेत त्या लोकांचा विचार, त्या ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन आम्हाला ते करायचं आहे. हे जे ऑफिस आपण खोलतोय ते फक्त येऊन इथं गप्पा मारण्यासाठी नाही. निश्चितपणे या ठिकाणी सर्वसामान्यांचे प्रश्न आपल्याला इथं सोडवायचे आहेत. म्हणून मामा मी तुम्हाला खरं तर विनंती करतोय की आपण रोज कमीत कमी 1 ते 2 तास या ऑफिससाठी आपण द्यावं. उद्या माझं म्हणणं ठीक आहे.